एक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम देखील पाहिलेलं आहे आणि छगन भुजबळ आलेले आहेत। अर्थात त्यांची देखील तब्येत बरी नव्हती, मात्र छगन भुजबळ यांच्यासाठी देखील अजित पवारांचं जाणं हा एक धक्का। छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत। दादांची कार्यशैली ही प्रत्येकालाच भुरळ घालणार होती, खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांनी त्यांची कार्यशैली खूप जवळून पाहिलेली आहे। दादा काय, अजित पवार नेमके काय आहेत हे प्रत्येकाला माहिती होतं। ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली होती, तर त्यावेळेला अजित पवारांसोबत जे नेते गेले, जे राष्ट्रवादीमध्ये प्रमुख नेते गेले, तर त्याच्यामधले एक म्हणजे छगन किस्सा असा आठवतो की 2009 मध्ये ज्यावेळेला अजित पवार ते उपमुख्यमंत्री होतील असं चर्चा जोर धरू लागलेली होती, तर त्यावेळेला छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली होती। शरद पवारांनी छगन भुजबळ यांना संधी दिलेली होती। आता हॉस्पिटलच्या बाहेर छगन भुजबळ जे आहेत ते सध्या आलेले आहेत आणि त्यावेळेची दृश्य आपण पाहताय। छगन भुजबळ हे देखील अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत। मात्र त्याआधी हॉस्पिटलच्या बाहेर छगन भुजबळ हे देखील स्वतःची तब्येत बरी नव्हती गेले काही दिवस, मात्र ते देखील बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। कारण अजित पवार म्हणजे आणि छगन भुजबळ यांचं अतिशय जवळचं नातं राजकारणामधलं, पक्षामधलं आणि खरं तर वयानं लहान, मात्र अजित पवार यांचा हा अकाली मृत्यू हा छगन भुजबळ यांना देखील धक्का देणारा। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करते। कुणालाच विश्वास बसत नाहीये की अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीयेत। आज सकाळी ज्यावेळेला ही बातमी येऊन धडकली की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळेला प्रत्येकजण मनोमनी हीच प्रार्थना करत होते की या विमानामध्ये अजित पवार नसावेत। मात्र काही मिनिटांनंतर ही दुर्दैवी बातमी येऊन धडकली की अजित पवारांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। सर्वपक्ष नेत्यांसोबत अजित पवारांचे असलेले संबंध, प्रत्येकासोबत ते अगदी मनमोकळेपणाने बोलायचे। ज्या ठिकाणी काम होणं शक्य आहे त्या ठिकाणी होईल असं ठामपणे सांगायचं आणि ते काम तडीस न्यायचं। प्रॉब्लेम जो दिसतोय तो समोर आलाय, त्यामुळे आता AIBची टीम या ठिकाणी पोहोचेल। DGCAने सुद्धा त्याच्या संदर्भातलं जे काय म्हणणं आहे ते प्रसिद्धही केलेलं आहे। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तर होतीलच, पण आज इतका मोठा नेता आपल्यातनं जाणं आणि इतका मोठं दुःखद घटना या महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये तर खूप वाईट वाटतं। हे वेदना देणारी सगळी घटना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज इतका सहवास मला सुद्धा या सगळ्याच्या दादांचा मागच्या अनेक वर्ष लाभला। ते ज्यावेळेस पालकमंत्री, मी महापौर म्हणून या कोरोनासारख्या अडचणीच्या काळात आम्ही पुण्यामध्ये काम केलं, खांद्याला खांदा लावून काम केलं। प्रत्येक गोष्टीत विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं आम्हा सगळ्यांना आणि आज ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये ते अध्यक्ष, मी उपाध्यक्ष म्हणूनही आम्ही काम करतो। तर हे सगळं पाहता एक खूप सहवास लाभला आहे नेत्याचा आणि तो नेता म्हणजे एक महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता होता। सर्वसामान्य माणसाशी जोडलेलं नेतृत्व आज महाराष्ट्रातनं हरपले, त्यामुळं निश्चित मनाला खूप वेदना आहेत, हे दुःख आहे आणि आजही विश्वास, आत्ताही विश्वास नाही की दादांशिवाय या पुण्याचं, या महाराष्ट्राचं राजकारण आणि दादांचं नसणं मला असं वाटतं हे खूप वेदनादायक आहे। विजिबिलिटी हेच कारण आहे की काही तांत्रिक बिघाड देखील काही असं काही नाही, प्रथमदर्शनी आता तेच आलंय। AIBची टीम पोचती आहे, AIBची टीम याची पूर्ण चौकशी सुद्धा करेल आणि मग ते सगळं येईलच। पण मला असं वाटतं की ते चालत मी म्हणाल तसं ते चालत आहे, पण आज दादा नाहीत हे मात्र निश्चित मनाला पटत नाही। राजकीय विरोध कितीही असला, कोणाचाही असला, तरी प्रत्येक जणाच्या भावना ह्याच आहेत की दादा आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही। एकीकडे विद्याप्रतिष्ठानचा संकुलाची जवळपास 150 एकर जागा, विद्याप्रतिष्ठान संकुलाच्या या भल्या मोठ्या मैदानावर दादांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य त्यांचे कार्यकर्ते दादांच्या अंत्यदर्शनासाठी एकवटले। आपण आदरणीय दादांना आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी दादा शिस्तीचे पालन करते होते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। कृपया आपण शिस्तीचं पालन करा। या ठिकाणी ज्या वस्तू
हा आक्रोश आपल्या लाडक्या नेत्याला, लाडक्या अजित दादाला गमावल्याचा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून अजित पवार बारामतीला येत होते, पण बारामतीत लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. मुंबईहून 8:10 विमानानं उड्डाण केलं आणि 8:42 बारामती विमानतळापासून काही अंतरावर या विमानाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की प्रत्यक्षदर्शींच्या मते आगीचा गोळा आकाशात उसळला. एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदत नहीं कर सकता. आवाज इतका खरखर विमानाचा येत होता, कसा क्रॅश झाले का, पडाय झाले का चालतो विमान. सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज काय आवाज येतोय असा. अचानकच स्फोट आला. धावपट्टीच्याकडे 2 राऊंड झाले, पण मला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले. विमानाचा आवाज येत होता भरपूर, क्रॅश रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा. असा खरखर मोठा आवाज येत होता भरपूर, आणि ते अचानकच खाली पडलं विमान. विमानाचा अपघात झाला त्यावेळी विमानात 5 जण होते. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि पिंकी माळी हे तिघे प्रवासी होते. तर दोघे क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक यांचा समावेश आहे. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. बारामती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या 4 सभा होत्या, पण विमान बारामती विमानतळावर लँडिंगच्या आधीच क्रॅश झालं. आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. मोठा स्फोट झाला. मग आम्ही पाहिलेला, आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 पावणे 9 ही घटना झालेली. मग आम्ही खूप घाबरलेलो. आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले, आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती. आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली, आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादाच आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे. अजित पवारांचं पार्थिव बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी हॉस्पिटलच्या बाहेर जमली.
आहेत साहेब, दादा आहेत आमच्या, दादांना कुठं नका नेऊ साहेब, दादा कुठे नाही गेले साहेब, दादा कुठे नाही गेले, आमचा नेता कुठे गेला, दादा 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 कुठे गेले. धडाडीचा नेता म्हणून अजित पवारांची ओळख होती. अख्खा महाराष्ट्र दादांच्या जाण्याने हळहळलाय.